आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या कराडमधल्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं महाराष्ट्रातलं एक मूर्तिमंत प्रतीक बनलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब, माननीय सत्यजितजी पाटणकर, युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष महबूबाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, सामाजिक न्यायाचे प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने, संभाजीराव झेंडे, शहाजी क्षीरसागर, देवराजजी पाटील, मानसिंगरावजी जगदाळे, प्रणवजी ताटे, प्रशांतजी यादव, आनंदा कोरे, जितेंद्र पवार, सागर काळे, नंदकुमारजी राजकुमार पाटील, शफीक शेख, संगीता साळुंखे, मकरंद बोडके आणि खरं तर ज्यांनी भाषणात सांगितलं आवाज बसलाय, पण साहेब हा आवाज बसलेला नाही, निष्ठेचा आवाज हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलाय। ते ज्यांच्या विजयाचा षटकार मारण्यासाठी तुम्ही सगळेजण आतुर आहात, तो सह्याद्रीचा वाघ नामदार बाळासाहेबजी पाटील, सर्व पत्रकार बांधव, आपण सगळेजण आणि यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून खरं तर अभिनंदन करेन, कारण महाराष्ट्रातल्या तब्बल 80 मतदारसंघांना जो प्रश्न पडलाय हा प्रश्न कराड उत्तर मधल्या मतदारांना पडलेला नाही। महाराष्ट्रातल्या 80 मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना प्रश्न काय पडला तर 2019 साली जेव्हा त्यांनी आमदार निवडून दिले होते तेव्हा ते कुठल्या तरी विचारधारेच्या माध्यमातून दिले होते, तेव्हा ते कुठल्या तरी नेत्याकडे बघून दिले होते आणि त्या आमदारांच्या पुढे कार्यकर्ते दमदार आमदार लिहित होते। महाराष्ट्रातल्या 80 मतदारसंघात आज कार्यकर्त्यांचा आमदाराच्या आधी दमदार लिहायचं का गद्दार लिहायचं हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला असताना तुम्हा कराड उत्तरच्या सगळ्या स्वाभिमानी मतदारांचं अभिनंदन करीन की तुम्ही फक्त आमदार निवडून दिला नाही, तुम्ही हा स्वाभिमानी वाघ निवडून दिला। म्हणजे 2 जुलैला जेव्हा पक्ष फुटला तर खरेच मी बाळासाहेब पाटलांचं मनापासून एक कार्यकर्ता म्हणून कौतुक करीन की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे अप्रूप होतं आणि हे अप्रूप अशासाठी होतं की 2.5 वर्ष सत्तेच्या खुर्चीवर बसल्यानंतर जेव्हा जून 2022ला शिवसेना फुटली, महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं, त्यानंतर वर्षभर अनेकांच्या जीवाची घालमेल होत होती की नेमकं काय करायचं। सत्ते वाचून राजकारणी म्हणजे जलबीन मछली असते अशी परिस्थिती अनेकांची निर्माण झालेली होती आणि मग वर्षानुवर्ष ज्यांच्यावर आदरणीय पवार साहेबांनी विश्वास ठेवला अशी महाराष्ट्रातल्या राजकारणातली अनेक नावं टुनकन उडी मारून भूमिका बदलून सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसत होती आणि मंत्रिपदाची कारकीर्द निष्कलंकपणे आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने, आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारानं घालवणारा हा सह्याद्रीचा वाघ बाळासाहेब पाटलांनी सत्तेची नाही स्वाभिमानाची वाट निवडली याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे। कारण आज कराडच्या भूमीत उभं राहून बोलत असताना एक वेगळी नैतिक जबाबदारी आहे, कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वसा आणि वारसा लाभलेली ही भूमी आहे। म्हणजे एक सुसंस्कृत प्रगल्भ राजकारण कसं असतं, पुरोगामी विचार कसा पुढे न्यायचा आणि हे करत असताना समाजातल्या शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाचा सकारात्मक दृष्टीने विचार कसा करायचा या व्यासंगी राजकारणाचा वस्तुपाठ जर
उभ्या देशात कोणी घातला असेल तर तो या कराडच्या भूमीने घातला, तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातला. इतकंच नाही तर याच भूमीमध्ये जेव्हा स्वार्थ की स्वाभिमान हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता स्वराज्याच्या काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं होतं. ते देहावसान झाल्यानंतर इथंच तळबीडला एक कटकारस्थान शिजवणाऱ्यांनी एक बैठक केली असेल. याच भूमीमध्ये कटकारस्थानांनी कदाचित बैठकीचे पाश फेकले होते. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांसाठी हे पाश फेकले होते. हे पाश फेकल्यानंतर सांगण्यात आलं होतं, सख्खा भाचा गादीवर बसतोय, फितुरी करा, संभाजी राजांना जेरबंद करा, पण अभिमान आहे या मातीचा की या मातीतल्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी बाजू घेतली. ती स्वराज्य निष्ठेची बाजू घेतली, ती स्वार्थाची बाजू घेतली नाही. आणि म्हणून काल खरं तर सरकारने जो ITI कॉलेजला सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं नाव दिलं, त्यानंतर मनात प्रश्न निर्माण झाला, कुठल्याही संस्थेला सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं नाव देण्याविषयी खरंच काहीही कुणाच्या मनात किंतु परंतु होण्याचं कारण नाही, पण नाव कोण देतंय? अरे ज्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी स्वराज्याला प्राधान्य दिलं, ज्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी महाराष्ट्र हिताला प्राधान्य दिलं, त्यांचं नाव महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायावर गहाण टाकणाऱ्या एक फूल दोन हात सरकारने द्यावं याची खंत मात्र मनात नक्की आहे. कारण या सरकारनं नेमकं केलं काय? आतापर्यंत वाटत होतं चप्पल विकत घेता येते. बाजारात विकली जाते का नाही चप्पल? शर्ट विकला जातो का नाही बाजारात? ज्या बाजारात चप्पल विकली जाते, शर्ट विकले जातात, या महाराष्ट्राने पाहिलं 50 खोके माणसं, नेते, मंत्री सुद्धा विकले जातात, हे या महाराष्ट्रानं पाहिलं. आणि म्हणून तुमच्यावर जबाबदारी मोठी आहे. मगाशी बाळासाहेब पाटलांनी सांगताना सांगितलं, आमदार म्हणून त्यांनी केलेल्या कर्तव्याचा उल्लेख केला, त्यांनी निधीचा उल्लेख केला. पण आज महाराष्ट्रभर आज ही 63वी सभा आहे शिवस्वराज्य यात्रेची, आणि 62 सभा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या घेतल्यानंतर खरोखर या गोष्टीविषयी खात्री आहे की यावेळची निवडणूक ही वेगळी असणार आहे. यावेळची निवडणूक ही केवळ कामांवर नाही, यावेळची निवडणूक ही केवळ विकास निधीवर नाही, यावेळची निवडणूक असणार आहे ती निष्ठेवर असणार आहे, ती स्वाभिमानावर असणार आहे, ती महाराष्ट्र धर्माची निवडणूक असणार आहे. आणि या महाराष्ट्राचं हित ज्या एक फूल दोन हात सरकारने सातत्याने दिल्लीच्या पायावर गहाण ठेवलं, म्हणजे माणसाला माणसात ठेवलं नाही, जात जातीत ठेवली नाही, धर्म धर्मात ठेवला नाही. मगाशी महबूब भाईंनी सांगितलं, निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळी विधानं होतात. ही वेगवेगळी विधानं झाल्यानंतर कुठंतरी जाती जाती धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. कशासाठी करताय सगळं? म्हणजे जेव्हा कोविडच्या काळामध्ये प्लाझ्मा सुरू होता, प्लाझ्मा द्यायचं सुरू होतं, किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जर डॉक्टरला कधी विचारतो का आपण, डॉक्टर जात कोणती ती सांगावं आधी, मग इलाज करा. कधी नातेवाईक रस्त्याने जाताना दुर्दैवानं कुणाच्या घरी घडू नये, पण अपघात घडला आणि रक्ताची गरज पडली, रक्तदाता समोर आहे, त्या रक्तदात्याचं रक्त बघता की त्याची जात बघता, हा प्रश्न आधी मनाला विचारा. आणि या मानवतेला आव्हान देण्याचं काम जर कोण करत असेल तर या महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष करतोय. तुमच्या लेकरांच्या तोंडचा रोजगार मगाशी सुनील गव्हाणेंनी सांगितलं असेल, महबूब भाईंनी त्यांच्या भाषणात सांगितलं असेल. वेदांता फॉक्सकॉन बल्क ड्रग पार्क तब्बल 5.5 लाख कोटींची महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक ही हातोहात गुजरातला गेली. हातोहात गुजरातला गेलेली असताना विकासासाठी सत्तेची बाजू घेणाऱ्या टुनकन उडी मारून बसणाऱ्या एक फूल दोन हात मधल्या सरकारपैकी एकालाही वाटलं नाही की जाब विचारून विचारावा, डोळे वर करून जाब विचारावा की माझा महाराष्ट्राच्या तरुणांच्या नशिबातला रोजगार तुम्ही सरसकट
गुजरातच्या पायावर कसा घालता. एवढंच कशाला, आता एका मागून एक योजनांचं पेव फुटले. या योजनांचं पेव फुटत असताना आता कदाचित शिधा पण आला असेल. आला का शिधा? हा, आपल्याच पैशाचे, आपलंच येते, घ्यायला विसरू नका. पण घेतल्यानंतर आतलं पाकिट बघायला विसरू नका. त्यामध्ये म्हणे रवा आहे, मैदा आहे, बेसन आहे. पण रवा, मैदा, बेसनाचं पाकिट बघित नाही. कोपराला गुळ त्यांनी कायम लावलेलं आहे. पण रवा, मैदा, बेसनाचं जेव्हा पाकिट बघा, त्या पाकिटाच्या मागची कंपनी बघायला विसरू नका. ही कंपनी गुजरातची आहे, वडोदऱ्याची कंपनी आहे. ही त्या पाकिटावर लिहिलेली कंपनी आहे. म्हणजे पैसा तुमचा, माल येणार तुमच्याकडं, पण पैसा जाणार तो गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात. एवढी लाचारी ही महाराष्ट्राच्या सरकारची झाली. महाराष्ट्राला तर गृहमंत्री आहेत की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. म्हणजे कुठे अल्पवयीन मुलींवर अत्याचार होतो, कुठे महिलांवर अत्याचार होतो, कुठे पुण्यासारख्या ठिकाणी राजरोसपणे खुनासारख्या घटना घडतात. इतकंच कशाला, परवा मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या एका माजी मंत्र्यावर, एका राजकीय व्यक्तीवर सरेआम गोळीबार होतो. आणि एवढं होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री मात्र ऍक्शन मोड मध्ये दिसत नाही, फक्त पेपराच्या जाहिरातीवर पहिल्या पानावर दिसतात. आणि पहिल्या पानावर दिसत असताना आता बाकीच्यांची तर गोची झाली. म्हणजे मला वाटतं बाळासाहेब पाटील इकडे बहुतेक गुलाबी जॅकेटवाले येतीलच. आले का नाही गुलाबी जॅकेटवाले अजून? हा, सध्या थोडी धाकधूक आहे. नाही, खरं सांगतो, पत्रकार बांधवांना माहिती आहे नाही, इकडे का तिकडे त्यापेक्षा वेगळे. कारण हरियाणामध्ये जे काही झालं, तुम्ही सगळ्यांनी बारकाईने पाहिलं असेल. हरियाणामध्ये दुष्यंत चौताला यांचा एक पक्ष होता आणि मुख्यमंत्री पदासाठी 2019च्या निवडणुकीमध्ये दुष्यंत चौताला यांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली होती. उपमुख्यमंत्री पद टिकवलं होतं, मिळवलं होतं. आज परिस्थिती अशी आहे, दुष्यंत चौताला यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. जे हरियाणात झालं ते महाराष्ट्रात होणार नाही. हे कशावरून? हा प्रश्न गुलाबी जॅकेटवाल्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी मध्ये यात्रा सुरू केली होती, पण गुलाबी जॅकेटवाल्यांच्या यात्रेची गंमत अशी आहे की शिवस्वराज्य यात्रा जशी सुरू होते तशी गर्दी वाढत चालली आहे. आणि गुलाबी जॅकेटवाल्यांची यात्रा जशी जशी पुढे जाती तशी मागचा एक एक डबा इकडे येऊन जयंत पाटील साहेबांना फोन करतोय, येऊ का येऊ, येऊ का येऊ, येऊ का येऊ. ही परिस्थिती जर निर्माण झाली असेल तर यामध्ये थट्टेचा विषय नाही, यामध्ये महाराष्ट्राचा डीएनए काय आहे, महाराष्ट्राचा संस्कार काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राच्या संस्कारानं, महाराष्ट्राच्या संस्कृतीनं, महाराष्ट्राच्या इतिहासानं कधीही संधी साधूपणाला कधीही वाव दिला नाही. महाराष्ट्रातल्या इतिहासानं कधीही गद्दारीला थारा दिला नाही. महाराष्ट्रानं मोठ्या मनाने एक वेळ चूक माफ केली, पण गद्दारीला माफी नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि म्हणून एवढ्या मतदारसंघातून फिरून आल्यानंतर खरं तर आज बाळासाहेबजी मला वाटलं होतं कराड उत्तर मध्ये परत यायला लागेल. हा, शिक्कामोर्तब, तुतारी वाजणार 100%. आमदार बाळासाहेब पाटलांचा विजय असो. ही केवळ शिवस्वराज्य यात्रेची नाही, ही आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या विजयाची खात्री देणारी सभा आहे. आणि म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारी आहे की कराड उत्तर मधून तुतारी अशी वाजली पाहिजे की गद्दारीचा विचार करणाऱ्यांच्या मनात धडकी भरली पाहिजे, अशी तुतारी वाजली पाहिजे. हीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. खासदार साहेब, खडकापेक्षा कणकर, लोण्यापेक्षा मऊ, पण टप्प्यात आले की कार्यक्रम. राजकारण, समाजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व, माजी अर्थमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपण सभेत संबोधित करावं. तुतारी पवार
पवार साहेबांची तुतारी घुमुदे तुतारी तुतारी घुमुदे तुतारी तुतारी घुमुदे तुतारी तुतारी. कार्यक्रम अंतिम टप्प्यात आलाय. आपल्या सर्वांचे लाडके नेते, राज्याचे माजी मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बाळासाहेब पाटील, ज्यांचं अमोघ वाणीतून अमोल शब्द आपण ऐकले ते खासदार अमोल कोल्हेजी, सत्यजित पाटणकरजी, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील माने, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, पंडित कांबळे, संभाजीराव झेंडे, जितेंद्र पवार, शहाजीराव क्षीरसागर, आनंदराव कोरे, मानसिंगराव जगदाळे, जसराज पाटील, देवराज पाटील, संगीताताई साळुंखे, मकरंद बोडके, शफिक शेख, राजकुमार पाटील. नावं बऱ्याच लोकांची घेता येतील, पण वेळेअभावी सर्वच व्यासपीठ आणि बंधू भगिनींनो, मगासपासून आपण सगळ्यांची भूमिका ऐकली आणि ही भूमिका शिवस्वराज्याची घेऊन आम्ही आज कराड उत्तरमध्ये आलेलो आहोत. 8 ऑगस्टला शिवनेरीच्या पायथ्यापासून या यात्रेची सुरुवात झाली. अजून 2 दिवस ही यात्रा होणार आहे. पण बाळासाहेब पाटलांचं अभिनंदन केलं पाहिजे की आमच्या महाराष्ट्रात ज्या काही मोठ्या सभा झाल्या त्यामध्ये ही प्रचंड मोठी सभा ही बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी आयोजित केली. आपल्या सर्वांना माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सगळे मुद्दे सांगितलेले आहेत. आपण सगळे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि पी डी पाटील साहेबांच्या पांढरीतली लोक आहोत, ज्यांनी आयुष्यभर स्वाभिमानाने राजकारण केलं. तो स्वाभिमानी बाणा ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी बाळासाहेब पाटलांनी स्वच्छपणाने स्पष्टपणाने सांगितलं. बरेच आमदार इकडे जाऊ का इकडे जाऊ करत होते, पण महाराष्ट्रातले एकमेव आमदार मला दिसले बाळासाहेब पाटील. त्यांनी स्पष्ट सांगितलं, जयंतराव आम्ही तिकडे जाऊ शकत नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वाऱ्याला देखील फिरकू शकत नाही, कारण आमच्या भूमीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातलेला मानसिक पाया आहे आणि तो विचार सोडून आम्ही कधी भाजपच्या दावणीला जाऊ शकत नाही. मला अभिमान वाटला की स्वर्गीय चव्हाण साहेबांची परंपरा या भागातल्या स्वर्गीय पी डी पाटील साहेब असतील, आबासाहेब पार्लेकर आबा असतील, आपले बाळासाहेब साळुंखे चोरेकर असतील, भिकुनाना किवळकर असतील, अभयसिंह राजे भोसले असतील, भाऊसाहेब गुदगे असतील, स्वर्गीय शंकरराव जगतापण्णा असतील, या सगळ्यांनी अगदी किसनवीरांपासून सगळ्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची परंपरा जोपासली आणि वाढवली. आणि तोच धागा पकडून आज सातारा जिल्ह्यामध्ये बाळासाहेब पाटील महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. बाळासाहेब पाटील बोलायला मऊ असले तरी मुद्दा न सोडणारे आहेत आणि कुणाचंही दुर्वर्तन खपून घेताना मी त्यांना कधी पाहिलेलं नाही. जो चुकला त्याचा चूक सांगण्याचं काम बाळासाहेब पक्षातही नेहमीप्रमाणे करत आले. आपण सगळ्यांनी मित्रांनो त्यांना अनेक वेळा निवडून दिलं, पण 2019ला बाळासाहेबांना पवार साहेबांनी मंत्रिमंडळात स्थान दिलं. आपला नेता राज्याच्या मंत्रिमंडळात गेलाय, सरकार पडलं ठीक आहे, पण आज महाराष्ट्रात आम्ही बघतोय महाराष्ट्रात आपलं पुन्हा सरकार येणार आहे. बाळासाहेब पाटलांना पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात काम करून देण्याची जबाबदारी तुम्हा सगळ्यांची आहे.
आपला विकास हा आपणच करून घ्यायचा असतो आपल्या नेत्याच्या मार्फत. आणि म्हणून बाळासाहेबांच्या मागे आपण ठामपणानं उभं राहिलं पाहिजे. स्वर्गीय पी डी पाटील साहेबांच्या नंतर आपण सगळ्यांनी सह्याद्री कारखाना असेल किंवा आपल्या भागातल्या विकासाचे अनेक प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी बाळासाहेबांनी अनेक कष्ट घेतलेले आहेत. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद बाळासाहेबांना मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आपणा सगळ्यांना विनंती आहे की बाळासाहेब आम्हाला सातारा जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचाराला बाहेर पाहिजेत. त्यामुळे तुम्ही गावं सांभाळली पाहिजेत, बूथ सांभाळले पाहिजेत. बाळासाहेबांनी बाहेर जायची इच्छा प्रकट केली तर त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे जावा आम्ही गाव सांभाळतो. आपल्याला महाराष्ट्रामध्ये यंदा पवार साहेबांच्यामुळं या पक्षाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पवार साहेबांच्या मागे लोक उभी राहायला लागलेली आहेत. आणि अशा वेळी महाराष्ट्रात आम्ही अनेक नवीन चेहरे विधानसभेच्या निवडणुकीत देणार आहे. अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि सरकार उद्या आल्यानंतर या सध्याच्या सरकारने जो आर्थिक आणि बाकीच्या फ्रंटवर गोंधळ निर्माण करून ठेवलाय तो देखील दुरुस्त करायची जबाबदारी नव्या सरकारवर येणार आहे. भ्रष्टाचाराची परिसीमा सरकारने गाठली आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण अलिबाग वरून विरारला एक कॉरिडॉर सरकार करते, रस्ता करते. कुणी माईच्या लालानं मागणी केलेली नाही बरं का सरकारकडे की बाबा ह्यो रस्ता करा. पण अलिबाग पासून विरारला रस्ता करत असताना 20,000 कोटी रुपयाचं टेंडर सरकारने काढलं, 26,000 कोटी रुपयाला दिलं. 1 किलोमीटरला फार नाही 273 कोटी रुपये सरकार त्या रस्त्यावर खर्च करणार आहे. 1 किलोमीटरला 273. चंद्रावर जायला चांद्रयान 3 600 कोटी रुपयात गेलं. पण या ठिकाणी 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये सरकार मोजणार आहे. जालन्यापासून नांदेडला जाणारा रस्ता 11,000 कोटीचं टेंडर 15,000 कोटीला दिलंय. 1 किलोमीटरला 83 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. महाराष्ट्रामध्ये मोठमोठे मागणी न झालेले रस्ते काढायचे, मोठी टेंडर काढायची, त्यातून प्रचंड संपत्ती तयार करायची आणि त्याचा उपयोग पुन्हा निवडणुकीला करायचा. हे साधं गणित सत्तेत बसलेल्या लोकांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे 1 नंबर पासून गावातल्या तलाट्यापर्यंत कुणी कुणाला सोडल का नाही ह्याची शंका राहिलेली. प्रत्येक ठिकाणी पदोपदी आज सरकारमध्ये काम करताना वजन ठेवल्याशिवाय कामं होत नाही, तशी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आज महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार कशात करायचा या बहादरांनी मालवणला पुतळा उभा केला छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यातही यांनी पैसे खाल्ले, तो पुतळा पडला. राज्याचे मुख्यमंत्री म्हटले वारा आला म्हणून पुतळा पडला. मग कळलं वारा ज्या बाजूने येत होता त्याच बाजूला पुतळा पडला. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, हे सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मुळाशी आहे. या सरकारने महाराष्ट्रात अधोगती आणलेली आहे. त्या डाओसला गेले, त्या डाओसला गेल्यानंतर उद्योग आणायला गेले होते, हे परत आले सगळे. घोषणा केल्या इतके लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकी येणार, पण त्या हॉटेलवाल्याचं बिलच यांनी भरलेलं नव्हतं. ठाण्यात गेल्यावर कोण बिल मागायची ताकद नाही, त्यामुळे सवय बिल न देताच बाहेर यायची असल्यामुळं तिथं डावसला यांनी बिलच भरली नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये या सरकारने प्रचंड गोंधळ केलाय. आमचे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत. बेरोजगारांची संख्या महाराष्ट्रात वाढली आहे. महागाई कळस गाठायला लागली आहे. आमच्या आया बहिणींना संसार चालवता येणं मुश्किल आहे. 50,000 रुपये खर्च केले तर GSTवर 8 ते 10,000 रुपये जातात. म्हणजे वर्षाला 1,00,000-1,25,00,000 रुपये GSTला प्रत्येक कुटुंब भरतं आणि येतं काय तर 1,500 रुपये महिन्याला.
तुम्ही थोडासा अभ्यास करा. आपल्या खिशातनं सरकार किती काढतंय, कोणत्या वस्तू महाग झाल्या. मगाचं नाटक बघायला होता तुम्ही सगळे ना. मगाचं सुरुवातीला कार्यक्रमाच्या आधी नाटक बघायला कोण कोण होतं त्यांनी हात वर करा बघू. म्हणजे त्या नाटकाच्या पलीकडे बोलण्यासारखं काही नाही आहे, कारण सगळे मुद्दे त्या नाटकात आहेत. नाटक बसवणाऱ्याचंही कौतुक केलं पाहिजे की महागाईपासून सगळे मुद्दे नाटककारांनी त्यात घातलेले आहेत. आज महाराष्ट्राची मनातली खंत त्या नाटकातून समोर आलेली आहे. आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आम्ही महाविकास आघाडीत सर्व पक्षांची चर्चा करतोय. 4-6 दिवसात महाविकास आघाडीतली सर्व पक्षांची चर्चा पूर्ण होईल. निवडणुकाही 2 दिवसात जाहीर होतील, तिकीटं जाहीर होतील आणि आपल्या सगळ्यांना कामाला लागायचे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी थोडेसे कष्ट घेतले पाहिजेत. या निवडणुकीत बाळासाहेबांना अडचणीत आणायचं अशी स्वप्न काही लोकांच्या मनात आहेत. याव करू त्याव करू, आता लोकसभेला लीड कमी झालेला आहे त्यामुळे आता जमतंयच, अशी दिवा स्वप्न काही लोक बघतायत. माझी आपणाला विनंती आहे की तुम्ही एकदा मनावर घेतलं, लोकसभा लय मनावर घेत नाही आपण, पण विधानसभा ही ग्रामपंचायतीसारखी तुम्ही लढली तर मला वाटतं बाळासाहेब पाटलांचा लीड 30-35 हजाराच्या वर जाईल. त्यामुळं या निवडणुकीत तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुका ताकदीनं लढा. या निवडणुका लढत असताना बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा कशा येतील हे बघितलं पाहिजे. तुतारीची किंमत आता फार वाढलेली आहे. तुतारीवर लढण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. आज फलटणला आम्ही तुतारी वाजवून आलो दुपारी 5 वाजता. रामराजे निंबाळकर यांचे सगळे सहकारी आपल्या पक्षात आले आणि संजीव राजे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हळूहळू काल परवा भारतीय जनता पक्षात काम करणारे, भारतीय जनता पक्षाला कंटाळून तुमसरचे एक माजी आमदार आपल्या पक्षात आले, जे उद्याच्या निवडणुकीत विजयी होतील असं साधारणपणाने चित्र दिसतंय. आम्ही सगळ्यांशी तिथल्या स्थानिकांशी बोलून निर्णय घेणार आहे. पण सांगण्याचा मुद्दा असा की महाराष्ट्रात पवार साहेबांच्या पक्षात गेलं तर आपल्याला भविष्य आहे असं आज पुन्हा एकदा लोक समजत आहेत. मला आठवतं ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी बाळासाहेब पाटील, अमोल कोल्हे साहेब, हे मेहबूब शेख, आमचे सुनील गव्हाणे, असे 7-8 जणच आम्ही पक्षाच्या कार्यालयात असायचो. कुणी यायचं नाही आणि कुणी जायचं नाही. लोकच आम्हाला कानात सांगायचे तुमचा निर्णय चुकलाय, ते बोलवते तिकडे जावा, असं पायावर धोंडा मारून घेऊ नका. मी म्हटलं हे निवडून आलेल्या मुठभर लोकांनी घेतलेला निर्णय. मतं दिलेले कोट्यावधी लोक महाराष्ट्रात आहेत, ज्यांच्या मतांची अवहेलना करणं योग्य नाही. आपण निवडणूक पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढायचं ठरवलं. लोकसभेत 10 पैकी 8 जागा आल्या. इथं थोडासा घोटाळा झाला तर 10 पैकी 9 जागा आपल्या आल्या असतात. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पवारसाहेबांना लोकांनी प्रतिसाद दिला. उद्याच्या निवडणुका देखील महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं लढल्यावर महाविकास आघाडीचे 170-175 जागा निवडून येतील. हरियाणामध्ये काही गोष्टी झाल्या, त्यामध्ये आघाडी व्यवस्थित झाली नाही. वेगवेगळे अपक्ष लढवून आपली मतं खाण्याचा प्रयत्न केला आणि काहींनी तर भारतीय जनता पक्षाची एजन्सीज घेतलेली आहे. त्या वेगळे काही आघाड्या आहेत, त्या सगळ्या आघाड्यांनी आमची मतं, महाविकास आघाडीची सिक्युलर मतं बाजूला कशी जातील यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करायचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळं आम्हाला महाविकास आघाडीच्यातून मतं बाहेर काढायला महाराष्ट्रामध्ये काही लोक प्रचंड प्रयत्न करतायत आणि त्यांना आर्थिक बळ देण्याचं काम हे सत्तेत बसणारी काही लोक करतायत. पण माझी आपणाला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये आपण ताकदीनं एकत्रित काम केलं तर जनमताच्या रेट्यापुढं
लोकसभेला सगळं करून देखील 31 ठिकाणी भाजपचा पराभव झाला आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी ताकदीनं काम केलं. तर मला खात्री आहे की आपली महाविकास आघाडी 160-170 आमदारांच्या पलीकडे जाऊ शकेल आणि त्यासाठी या मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटलांना आपण ताकद द्या, त्यांना निवडून मोठ्या मतानं द्या. नेतृत्व आपोआप मोठं होत नसतं. नेतृत्व मोठं व्हायला आपण त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचं असतं. तळहाताच्या फोडाप्रमाणे नेतृत्वाला जपलं तर तो राज्यात नेता वाढतो आणि त्यामुळं बाळासाहेब पाटलांना आता राज्यस्तरावर पवारसाहेबांनी काम करण्याची संधी दिली आहे. तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली तर हे नेतृत्व आणखीन वाढेल आणि महाराष्ट्राच्या क्षितिजावर आपल्या सर्वांच्या वतीनं नावलौकिक वाढवतील. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. मी बाळासाहेब पाटील यांचं मनपूर्वक आभार मानतो. इथल्या तालुका अध्यक्षांचं, युवकांचं आभार मानतो की एक भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी घेतली आणि या सभा घेतली आणि या स्पर्धेला अतिशय उत्तम स्वरूप दिलं. त्याबद्दल संघटनेत काम करणाऱ्या सगळ्यांचेच आभार मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर आजच्या सभेचं आभार प्रदर्शन शेती उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मान्य सोमनाथ जाधव यांनी आभार प्रदर्शन करावं अशी मी विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब गट या पक्षाची आज जनस्वराज्य यात्रा कराड उत्तरमध्ये आज आगमन झालं आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही यात्रा होत आहे ते इथे उपस्थित असलेले मान्य जयंतराव पाटील साहेब यांचं इथं आगमन झालं. त्यांचं मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे संसदरत्न मान्य श्री अमोल